नमस्कार मंडळी. आज माझ्या मनामध्ये एक प्रश्न आहे. प्रत्येक वेळेस हिंदूंच्या भावना का दुखावल्या जातात? आम्ही कोणाच्या आड येत नाही. गणपती असो, गोविंद असो किंवा आपल्या इतर धार्मिक परंपरा असोत, आम्ही आमचे सण आनंदाने आणि उत्साहाने साजरे करतो. पण मग गणपतीच्या मिरवणुकीवर अंडी फेकण्यासारख्या घटना वारंवार का घडतात? विनाकारण एखाद्याच्या धार्मिक भावना दुखवण्याची गरजच काय? मंडळी, छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळात सुद्धा पंढरपूरच्या वारीसाठी निघालेल्या वारकऱ्यांच्या दिंड्यांवर आणि मिरवणुकीवर हल्ले झाल्याचे इतिहासात उल्लेख आहेत. आज शेकडो वर्ष उलटून गेली, पण परिस्थिती काही फारशी बदललेली नसेल तर हा प्रश्न असा आहे की आपण नेमकं आजपर्यंत काय शिकलो? लोकांची मानसिकता कधी बदलला? माझं स्पष्ट मत आहे की प्रत्येक धर्मातील लोकांनी आपल्या समाजातील लोकांना हे समजून सांगण्याची गरज आहे की आपल्या धर्माच्या नावाखाली दुसऱ्याच्या श्रद्धेला ठेच पोहोचवणारी किंवा देशाच्या कायदा आणि सुव्यवस्थेला धक्का लागणारी कोणतीही कृती करू नये. कारण हा भारत देश आहे. इथे प्रत्येकाला आपला धर्म आणि आपले सण साजरे करण्याचा अधिकार आहे आणि त्याचबरोबर दुसऱ्याच्या श्रद्धेचाही सन्मान करण्याची जबाबदारी आहे. खरं तर गरज ही आहे की धर्म बदलण्याची नाही, ती म्हणजे खरोखर मी सांगतो की मानसिकता बदलण्याची आता गरज आहे. हिंदू असो, मुस्लिम असो, शीख असो, ख्रिश्चन असो किंवा कोणत्याही धर्माचा तो व्यक्ती असो, आपण आपल्या लोकांना एकच शिकवलं पाहिजे. धर्म तुमचा असू द्या, श्रद्धा तुमची असू द्या, पण दुसऱ्याच्या श्रद्धेचा अपमान करून तुमचा धर्म मोठा होत नाही. हिंसा, द्वेष आणि चिथावणीखोर कृत्यांना कोणत्याही धर्मात स्थान नसावं. तेव्हाच सर्व जाती धर्माचे लोक खऱ्या अर्थाने एकत्र राहू शकतील आणि शांततेने जगू शकतील. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.